नमस्कार, मी विक्रमाजी। आज दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी शिवडे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे आपण श्री शेळके साहेबांच्या प्लॉटला भेट द्यायला आलो। त्यांनी आपल्या ग्रुपवर विश्वास ठेवून आपली जी उत्पादन वापरले त्याचा काय काय बदल वाटला आपण त्यांना विचारू। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? योगेश भाऊसाहेब शेळके, राहणार शिवडे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। हां, आपण गेल्या टमाट्याच्या प्लॉटपासून आपले उत्पादन वापरायला सुरुवात केली। टमाट्यामध्ये काय काय बदल वाटला तुम्हाला? व्यवस्थित आहे, मुळी विळी आपण जे भूसंजीवनी पाकिट सोडलं त्याने मुळी जोरदार वाढली, त्याच्यानंतर रिच क्रॉप ऑल इन वन आणि कृषी फळाची चमक ती व्यवस्थित निघाली। हां, आणि त्याच्यानंतर ते फरक बघून आपण ह्या कोबीसाठी जे वापरले तर कोबीला काय काय बदल वाटला याचा? कोबीमध्ये काळोखी वय भूसंजीवनी वापरल्यानंतर मुळ्यांची संख्या जर बघितली इथं दिसते बघा, मुळ्यांची लांब लांब पर्यंत वाढ आहे। हां, व्यवस्थित सफेद। त्याच्यानंतर रिच क्रॉप आणि ऑल इन वनचा स्प्रे घेतला। हो, दोन। त्यांनी पानाचा आकार कलर व्यवस्थित आहे, हिरवागार आहे, कलर वय। किती दिवसाची गोबी ही? 35 दिवसात प्लॉट झाला। हां हां। त्याच्यानंतर आपण जे बघा सांगत होते का बाकीचे इतर जे खर्च आहे फवारणी वगैरे ती कमी प्रमाणात? कमी फक्त एकच कीटकनाशक झालं आपलं, आतापर्यंत जास्त खर्च पण नाही झाला आणि कोबी व्यवस्थित आहे, काळोखी जोरदार आहे, सगळीकडे एकसारखी आहे। हा सगळा फरक बघून आपण समाधानी? हो, समाधानी, व्यवस्थित आहे। धन्यवाद।